तर मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पेठ नाक्याचं म्हणजे एम नानांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान अमरापूर फाटी येथे भरवण्यात आलं, या मैदानाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय जलवा. सेमीफायनल 6 मध्ये पाहिला. आणि कशा पद्धतीने दादा काय झालं नेमकं सेमीला? काय झालं सीमेला काय झालं, गाडी चांगली लागली म्हणजे पुढं. फक्त काय झालं, आमच्या जोडीला जो बैल होता तांडव, त्याचा सुट्टी मेकर थोडा पाय गेला. प्रॉब्लेम झाला पावसामुळे, बापूला काय आवाज गेला नाही, त्यामुळे जरा पुढं सामना दिला गाडीला. सामना गाडीला दिलं. बरं. तरी अप्रतिम पळाली गाडी सेमीला. काय सांगाल, कशा पद्धतीने स्पीड लागलेली? गाडी चांगलीच पळाली. ह्याच्या आधी बी नाशिकला ही गाडी पळालेली आहे बैल घ्यायच्या अगोदर. त्या गाडीचे भरपूर तिथे 1-2 नंबर आहेत तिथे. जलवा संदर्भात काय सांगाल, कुठून घेतलेला बैल वगैरे कसं काय? जलवा तिकडून नाशिकच्या संभाजीनगरवरून घेतला, छत्रपती संभाजीनगरवरून घेतलेला. नियोजन लांबचं करण्यात आलेलं. आज मला वाटतं जे पराजय ग्रुपचा तांडव होता, तांडव कशा पद्धतीने जोडीचं नियोजन करण्यात आलं? नियोजन म्हणजे त्यांचे आपले संबंध चांगले आहेत. ते आमच्या मामांचे इथे. आणि हे अगोदर पहिले गाडी पळाली, त्यामुळे पहिल्याला काय अडचण आली नाही. एका शब्दावर झाला पहिला. बैल कोणत्या खांदी पोहतो? बैल आपला दोन्ही खांदी पोहतो. दोन्ही खांदी पोहतो. केव्हा घेतला बैल, कसं काय? आता एक 2.5-3 महिने झाले. 2.5-3 महिने झाले. बरं. आता 7-8 मैदान गुलाल. मालकांचं नाव काय? सरपंच जयभावन प्रसन्न, सरपंच अण्णाशेठ गाडी पाचवड पोपटमध्ये. आणि कोणत्या नावानं पळते गाडी तुमची? त्याच नावानं पळते. लकी आहे म्हणजे नाव म्हणावं लागेल 100%. कारण मला वाटतं तुम्ही म्हणाला गुलाल बरेचसे झाले. किती गुलाल कोणत्या कोणत्या मैदानात झाले तरी? आल्या निवरीला 1 नंबर केला. दुदंडीला पळालो किरण आप्पाच्या रायनावर. बरं. तिथं 2 नंबर केला. आता कावट्याला केला. बरेच ठिकाणी. जलवा नाव पण एक वेगळंच आहे आणि मैदानात पण जलवा करतोय 100%. मैदान कशा रीतीने संपन्न झालं? कारण एक सुंदर असं मैदान पार पडलं. चांगलं झालं मैदान. हा. काय आज काय आनंद काय आहे तुमचा? आज चेहऱ्यावर चांगला आहे. हा. दादा आहेत आपल्या समवेत. दादा नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. माझं नाव सुजित पटोळे. बरं. कशा पद्धतीने आज जोडी पळाली? जोडी चांगलीच पळाली. थोडा प्रॉब्लेम झाला आमचा. बरं. वरच्या नंबरात 3, वरच्या नंबरात 100% गाडी असते. त्याला मला वाटते सर्जा आणि तांडव पळाला. तो काय निर्णय समन्वय करून घेण्यात आला का? कसं सगळं तर एकत्र बसून तो निर्णय घेता आला. बरं. त्यात नाही काय प्रॉब्लेम आला. काय सगळे बैल सर्व म्हणजे एकत्र पण दिसू शकतात चारही बैल. पुढचं मैदान ती काय संघ बोलू शकतात पायऱ्यात एका, त्यामुळे काय विषय. बरं. ड्रायव्हर आज बाजी नाना गाडी चालवली, आज उभे राहून आलेली गाडीवर. काय बाजी नानांबद्दल काय सांगाल? कारण एक वाघवाडीचं नाव घेतलं की बाजी नानांचं नाव समोर येतं. नाही, बाजी नाना कसा अनुभव आहे बाजी नानाला चांगला. पहिल्यापासून गाडी आणते. हिंद केसरी ड्रायव्हर आहे ते. आम्हाला काय आनंद आहे गाडीला. तुमच्या ग्रुपमध्ये किती मेंबर आहेत टोटल? मेंबर मस्त 30-40 जण आहे. बाकीचे आता कसं घरी बैल असल्यामुळे सगळे बाकीचे घरी आहे ते. बरं. तरी काय भवितव्य कसं पाहताय? आता पेडगावचं मैदान येते, कशा रीतीने नियोजन करण्यात येणार आहे? नियोजन हे चांगलंच करायचं. बरं. पैरे वगैरे काय अडचणी वगैरे येतात दादा? काय येते त्या पायऱ्यासनी अडचण. बैल पळाल्या परत होतंय आपल्याला. म्हणजे गुलाल घेतला की परत 2-3 मैदान काय टेन्शन राहत नाही. कसं पाहताय पैरे? आता समोरचा बैल कशा पद्धतीने पळला पाहिजे वगैरे? कसं आपला बैल खेळ पोहतो, दाबणारा बैल चालत नाही. खुला पळला किती वेळ पळला तरी काय अडचण. म्हणजे त्याचे एवढं स्पीड हवंय त्याला समोरच्या बैलाला, फक्त दाबलं नाही पाहिजे. सर्वांना पैरे देतात तसं काय नाही. तसं काय कुठला पण बैल असू दे, कुठला बी बैल असू दे. आम्ही बी त्यातनंच वर आलेलो आहे. संघर्ष पाहिलेला आहे. आम्ही बी लय संघर्ष घेतलेला, लय कष्ट केलेले आहेत आम्ही बी.